पाहुयात महापरिनिर्वाण दिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नमन करण्यासाठी निघालेल्या भीम अनुयायांच्या रिक्षा अडकल्यानं तब्बल 3.5 तास खोळंबा झाल्याचं समोर आलं। यामुळे बाबासाहेबांच्या अभिवादनासाठी निघालेल्या अनुयायांसह मुंबई पूर्व द्रुतगती मार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांचाही खोळंबा झाला। हे जर रस्ते वगैरे बंद करणार तर आम्हाला हे पटणार नाही। आमचे बी सगळे अनुयायी लांबून आलेले आहेत, ते सर्व तिथे गेले पाहिजे आमच्या दीक्षाभूमीला। हे असं करणार तर आम्ही मैदानात उतरू शकणार। नवी मुंबई आणि ठाण्याच्या दिशेने आलेल्या आंबेडकरी अनुयायांचा हा संताप। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनी मुंबई पूर्व द्रुतगती मार्गावरच्या चुनाभट्टी सायन कनेक्टर जवळ दुपारी हे असं दृश्य पाहायला मिळालं। दुपारी 1च्या सुमारास तुर्भेवरून दादर चैत्यभूमीला जाण्यासाठी रिक्षातून काही अनुयायी आले होते। त्यांना सायनच्या पुढे जाऊ दिलं जात नव्हतं। या रस्त्यावर रिक्षा जायला परवानगी नसल्याचं कारण देत पोलिसांनी आंबेडकरी अनुयायांना अडवलं। एवढंच नाही तर 10 ते 15 पोलिसांनी रिक्षाला मागून धक्का मारला। त्यावेळी रिक्षामध्ये महिला आणि लहान मुलं असताना पोलिसांनी हे कृत्य केल्याचा आरोप अनुयायांनी केला। आम्ही दरवर्षी चैत्यभूमीला जातो, यंदाच आम्हाला का अडवलं जातंय असा सवाल अनुयायांनी विचारला। 6 डिसेंबर हे नवीन आहे का त्यांच्यासाठी? आता इथे किती गाड्या उभ्या आहेत, कसे जाणार लोक? एवढ्या लांबून आलेले लोक कसे जाणार? 6 डिसेंबरला तसं का होतं? ते सांगत होते की जेव्हा रिक्षा नाही आला उठतं 2 दिवस अलॉटमेंट का नाही केली त्या लोकांनी। जेव्हा मराठी क्रांती मोर्चा होता पूर्ण 1 महिना झाला, तुम्ही टीव्ही दाखवता की असं नियोजन आहे पनवेलला गाडी थांबवा, पनवेलच्या पुढे तुम्ही असं या, मग तुम्ही काल काय सांगितलं? आंबेडकरी अनुयायी आणि पोलिसांमध्ये बाचाबाची सुरू असतानाच एका पोलिसाच्या पायावरून रिक्षा गेल्यानं तो जखमी झाला। त्यानंतर पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केल्याचा आणि त्यामुळे संघर्ष सुरू झाल्याचा आरोप केला जातोय। या ठिकाणी कार्यकर्त्यांनी भीमा अनुयायांनी रस्ता रोखण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांनी सुद्धा त्याच्यावर लाठीचार्ज करण्याचा प्रयत्न केला। त्यामध्ये एक महिला बेशुद्ध झाली। खरं म्हणजे पोलीस यंत्रणेला एवढं साधं कळायला पाहिजे होतं की एखादा माणूस या ठिकाणी बेशुद्ध पडतोय, ॲम्ब्युलन्स मागवून किंवा कुठलंही वाहन घेऊन त्या व्यक्तीला हॉस्पिटलाइज करायला पाहिजे होतं। महापरिनिर्वाण दिनी महाराष्ट्रातून अनेक जण मुंबईत येतात, ज्यामध्ये म्हातारी माणसं आणि लहान मुलांसह सर्वांचा समावेश असतो। पण पूर्व द्रुतगती मार्गावर दुपारी 1 वाजल्यापासून पोलिसांनी रिक्षा अडवून ठेवल्यानं आणि नंतर काही आंबेडकरी अनुयायांनीही रास्ता रोको सुरू केल्यानं वाहतुकीचा खोळंबा झाला। पोलिसांनी ते नियमाप्रमाणे त्या गाडी अडवली असती, पण मला असं वाटतं की राज्य सरकारने ज्या पद्धतीनं ट्रेन या ठिकाणी सोडलेली आहे, व्यवस्थित सोडलेली आहे, त्या पद्धतीनं रिक्षांना आजच्या दिवशी मला वाटतं की झेंडा लावून आलेली जी रिक्षा असेल त्याला परवानगी द्यायला हरकत नाही। नक्की मी त्यासाठी प्रयत्न करेन। तब्बल 3.5 तास पूर्व द्रुतगती महामार्गावर हा सर्व गोंधळ सुरू होता। रस्त्यावर लांबपर्यंत वाहनांच्या रांगा होत्या। पोलिसांच्या या भूमिकेनं आंबेडकरी अनुयायी चांगले संतप्त झाल्याचं दिसलं। आमचा एकच दिवस आहे, आम्ही रोज येत नाही असं सांगत अनुयायांनी नाराजी व्यक्त केली। 4 दिवसासाठी येतात, महिनाभरासाठी नाही। जे महिनाभर येऊन ज्यांनी रेल्वेमध्ये दुडगूस घातलं, ज्यांनी बाकीच्या गोष्टी काही केल्यात, हा ट्रॅक्टर घेऊन आलेत, ते चाललं फक्त 50-100 रिक्षा नाही। आंबेडकरी अनुयायांचा संताप आणि राजकीय नेत्यांच्या वाढत्या दबावानंतर अखेर 3.5 तासानंतर पोलिसांनी रिक्षा दादरच्या दिशेनं सोडल्या। 5 वाजता वाहतूक पूर्ववत झाली आणि चुनाभट्टी सायन कनेक्टर जवळील वाहतूक पूर्वपदावर आली। पण या सर्व गोंधळामुळे मुंबईच्या पूर्व द्रुतगती मार्ग परिसरात बराच वेळ वाहतुकीचा खोळंबा झाला होता। शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।